तिसऱ्या मॅचला आजच्या दिवसाची सुरुवात. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, कारण की या 3 मॅचसाठी थोडं टायमिंग आपलं जास्त झालं. स्ट्राईक एंडला सर्वेश आहेत, जबरदस्त खेळाडू आहेत कल्याणचे. नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर बंटी फाटक. बॉलिंगसाठी करण सोडा येत आहेत. पहिली ओव्हर घेऊन बेस्ट वर्सेस बेस्ट जो संघ जिंकेल तो 5वा संघ असणार आहे, जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. हलक्या हाताने फक्त बॅट तिकडे ठेवली आहे. रन सिंगल मिळेल. सर्वेशने चांगलं स्टार्ट केलं गेलं आहे. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. मुंबईकर 9 चषकाचं एक भव्य दिव्याचं आयोजन. महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि या परिसराचे दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच मोलाचं एकदम राहिलं गेलं. आणि क्रिकेटवरती मग विक्रोळी विधानसभेमध्ये जेवढं क्रिकेट होतं तेवढं कुठे क्रिकेट मुंबईमध्ये होत नाही. मग अंडरआर्मचा असेल, ओरमचा असेल, भाऊंच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला प्रेम दिलंय क्रिकेटसाठी. श्री साई स्पोर्ट्स या देखील क्रीडा स्पर्धेचं योगदान राहिलं गेलं आहे. शैलेश पाटील, पराग पाटील, संपूर्ण त्यांची टीम आणि संपूर्ण मुंबईकर 9 या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. सेकंड लेफ्टी बॅटर आहेत बंटी फाटक. यामध्ये देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. करणने खूप चांगला बॉल स्पिन केला आणि थांबून ठेवलं गेलं. येईल डॉट बॉल. नील असलफा रॉयल त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं एका साईडला अर्बन स्पोर्ट्स कल्याण. यानंतर देखील दोन्ही टीम्स आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण तयार राहा. प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. इकडे देखील पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. कारण सोडा तिकडे क्विक गेलेत. रन मात्र सिंगल मिळेल. एक रनची खूप महत्वाची असणाऱ्या मॅच या ग्राउंडवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. नंतर आपण पाहिलं तर ग्रुप एफ ला आपण सुरुवात करणार आहोत. गावदेवी घाटकोपर त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर क्रिस इलेवन बिरारो त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे. आजचे हे टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या हाफमध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आहेत. 2 मे आणि एक भव्य दिव्याचं आयोजन मुंबईकर 9 चषकाचं. या बॉल स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग. थोडीशी मिसफील्ड. रन निघून जातील मात्र तिकडे मिळतील 4. सनीकडून थोडी चुकी होते. चुकीला माफी नाहीये. मॅचला होते सुरुवात या बाउंड्रीने. थोडंफार स्टार्ट होताना पाहिले गेले. संध्याकाळच्या हाफमध्ये देखील आपण पाहिलं तर मॅगी 11 अंबरनाथ, त्यानंतर त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर माझगाव अशी एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. त्यानंतर साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध यंग वॉरियर भांडूप. शेवटच्या हाफमध्ये देखील आपण पाहिलं तर रघुनाथ मात्रे स्मृती अवधूत 11 त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. त्यानंतर आयकॉन स्पोर्ट्स क्लब टागोरनगर विक्रोळी त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरेत एकता स्पोर्ट्स असा देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा एक बाउंड्री आली आहे. या बॉल देखील हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. करण स्वतःवर नाराज आहेत, कारण की बॉलरला फिल्डरची साथ असणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी करणार आहोत. विकी पॅकर्स ठाणे आपले टी शर्ट्स घेऊन जायचे. विकी पॅकर ठाणे कॅप्टन. विकी पॅकर्स ठाणे आपले टी शर्ट्स घेऊन जा आणि रेडी राहायचं. आपल्याला इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करायचा आहे, त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून तयार राहा. ठाण्याचे देखील एक जबरदस्त संघ आहे. गेले कित्येक वर्ष ट्रिपल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण खूप चांगला अंडर ओपनला त्यांचा परफॉर्मन्स राहिला होता. विकी पॅकर ठाणे अंडर ओपन देखील खूप चांगलं खेळतात. नॉन स्ट्राईक फेकी केली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने आपण पाहिलं तर बिनबाद रन झालेत. 8 रन झालेत. एक बाउंड्री आली आहे. सनीकडून थोडी चुकी झाली, त्यामुळे मॅच मधून थोडंफार बॅकफुटला जाताना पहिल्या गेलं नील असलफा रॉयल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्व मुंबईतील क्रिकेट प्रेमी आज या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि
गल्ली गल्ली अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिवस आयोजन नेहमीच आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे क्रिकेट देखील तेवढ्याच जल्लोषामध्ये खेळत असताना मग ओव्हरआर्म अंडरआर्म वेगळ्या स्तरावर देखील गेलं पाहिजे, त्यासाठी मात्र मेहनत पाहिली गेली आहे. बॉलिंगसाठी अरुण येत आहेत. याही खेळाडूची एक चांगली चर्चा राहिली गेली आहे. नुकतंच मालवणला देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्याने मिळवला. अरुण जबरदस्त क्रिकेट खेळत असताना एक स्लो स्पिनरचा जो बोलबाला मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिलाय त्याच्यामध्ये अरुणचा देखील एक मोलाचा वाटा आहे. या बॉल पहिल्याच बॉलवरती हुआ 4 से करेंगे सबका स्वागत बंटी फाटक. बंटीने बजा दिया पर घंटी. काय फुटवर्क होतं बंटीचा आणि जबरदस्त टायमिंग करत असताना शॉट ऑफ द मॅच क्लासिकल स्ट्रोक खेळत असताना बंटी खूप चांगलं फुटवर्क होतं आणि पहिल्याच बॉलवरती 4 रन. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. जबरदस्त टायमिंग करत असताना बंटीने पहिल्याच बॉलवर बाउंड्री. या बॉलवर सिंगल पाहिला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. आनंद लोके तिकडे गेलेत क्विक. एक एक रन खूप निर्णायक असणार आहे. एक एक बाउंड्री खूप महत्वाची असणार आहे. सचिन राणे काय झाळर असतील. नील असेल फॉर रॉयल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. अर्बन स्पोर्ट्स कल्याणचा देखील एक चांगला संघ आहे. गेले कित्येक वर्ष हाही संघ खेळतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत सर्वेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण. या बॉलवर स्लोअर वन आणि फिंगर होल केले गेले सचिन राणे. धीम्या गतीचा बॉल होता. अरुणने दाखवलं मी पण काही कच्च्या गुरूंचा शेला नाही. जबरदस्त बॉल फिरवला अरुणने आणि अनुभव आहे. एक माहीमचा मारा चषकाची मला एक मॅच अजूनही आठवते. जबरदस्त मॅच ओमकार मला टीमसाठी खेळत असताना थोडी फसली होती, परंतु अरुणने टायमिंगला चांगली ओढ टाकली आणि कमबॅक केलं. त्यामुळे या बॉलरकडे क्षमता आहे. टप्पा लाईन लेग चांगला आहे. स्पिन चांगला आहे. एक्सपिरियन्स प्लेअर आहेत अरुण. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आनंद लोके तिकडे पोहोचतायत. सुरुवात चांगली केली गेली अर्बन स्पोर्ट्स. प्रत्येक बॉल नंतर मीटिंग करू नका प्लीज. स्कोर जर पाहिले तर आतापर्यंत 14 रन झाले धावफलकावरती. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहतो 1.5 लाख रुपये. महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटली 32 संघ इकडे खेळताना पाहिले गेले आणि विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील. मगाशी अजय मांझेने पण जबरदस्त बॉलिंग केली. भिवंडीचे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. या बॉलवर स्लोअर वन समोर खेळले गेलेत आणि तिकडे राणेंनी चालाकी दाखवली आहे. बॉलरचा ओव्हर स्टेप्सचा आपण पाहिलं तर चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. सर्व आलेले खेळाडू सदैव मान्यवर या परिसरातील आणि आमचे मित्र. अंडरआर्म क्रिकेटवरती एक सर्वांचं प्रेम राहिलं गेलं. काल संध्याकाळ क्षेत्रामध्ये देखील एक वेगळा माहोल होता इकडे. उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस रात्रीचे देखील आपमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. सिंगल रन आहे. डिक्लोजर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. रिव्ह्यू लॉस झालाय आणि आपण पाहिलं तर बॅटिंग टीमचा या इनिंगचा. या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले कारण तिकडे त्यांनी 9 सेकंडला चान्स घेतला गेला. काल जयेश नाईकने देखील एक चांगला रनआउट तिकडे आपण पाहिला गेला होता. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचा आहे. पहिला 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाले. रन झालेत 16. दोन्ही ओव्हरमध्ये एक एक बाउंड्री आले म्हणजे 8च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे.
परंतु दोन्ही बॉलर्सचं मी कौतुक केलं की एक्स्ट्रा रन्स नाही आले. बाउंड्री आली हरकत नाही, परंतु एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल ठेवलं. दोन्ही बॉलर्सने चांगली बॉलिंग केली आहे. बाउंड्री तर येणार, कारण की क्रिकेट हा खेळाचा एक पार्ट आहे. 2 ओव्हरमध्ये रन्स आले 16. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद लोके. आनंद लोकेला आमंत्रित केलं जातं. एक महत्वाची मॅच असणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 रन्स आलेत. पहिल्या ओव्हरच्या आपण पाहिलं चौथ्या बॉलवरती एक बाउंड्री आली आहे. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली आहे. कारण सोडा थोडे नाराज झाले. अरुणच्या अगेन्स्ट बाउंड्री आली ती मात्र नो डाऊट एक चांगली जबरदस्त टायमिंग केलं होतं बंटीने. बॉलिंगसाठी आनंद लोकेश, स्ट्रायकिंगला सर्वेश. तिसरी ओव्हर देखील तेवढीच निर्णायक आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले रोहन साळुंके. जबरदस्त रोहन आले कुठून आणि कशी कॅच पकडले. कॅच ऑफ द मॅच. गुड कॅच रोहन. जबरदस्त फिल्डर पण आहेत रोहन. नेहमी चर्चेत राहिले. ओरम क्रिकेट देखील चांगलं खेळले, त्यामुळे अनुभव तगडा आहे. आणि बॅट आउट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं आनंद. विकेट आले त्यामुळे कॉन्फिडन्स ते मात्र आता बॉलिंग करतील. यावर देखील हलक्या तरी स्वीप घ्यायचा प्रयत्न केला गेला. आनंदचा स्लोअर वन पाहिला गेला. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये न्यू बॅटर भावेश. तिसरी ओव्हरची सुरुवात चांगली केली आनंदने. विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स ते बॉलिंग करतोय. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं. यानंतरच्या टीम्स प्लीज विनंती करेल. एक जबरदस्त मॅच आजच्या दिवसभरामध्ये. सर्व मॅच चांगले आहेत, सर्व टीम चांगले आहेत. समोर खेळायचा प्रयत्न केला होता. थोडा फटका बसताना पाहिला गेला, परंतु सिंगल रन. यानंतर आपण पाहिलं तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी घाटकोपर. घाटकोपर, अमृतनगर, पार्कसाईड त्या परिसरातील खेळाडू आहेत. खूप चांगली सारखाच मग घाटकोपरनी पण नेहमी नेहमी भल्या भल्या संघांना धक्के दिले आहेत. त्यांच्या विरुद्ध विकी बॅकर ठाणे. एक जबरदस्त मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. आनंद लोके आहेत बॉलिंगसाठी. या बॉलवर स्टेप आउट झाले. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. सनी थिगडे आहेत. क्रिस शिलोने मीरा रोड त्यांच्या विरुद्ध सत्यविनायक कामोटे. हा देखील एक जबरदस्त सामना आहे. 18 धावा झाल्या धाफलकावरती. स्ट्राईक केला बॅट भावेश. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला आनंदचा. लेग स्टिकला चांगली पिचिंग पाहिली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल भावेशला. बॉल ऑफ द मॅच. काय बॉलला फिरवलं. खूप चांगली खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचा फायदा उचलत असताना म्हणजे आज अजय म्हणजे फास्टर बॉलरने पण चांगला अटॅक केला. स्पिनरचा पण बोलबाला राहिलाय. त्यामुळे ही खेळपट्टी सर्वांसाठी बेस्ट आहे. बॅट्समन, बॉलर, फिल्डर. अठरा धावा झाले धाफलकावरती. नवीन बॅटर रोशन. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय आणि
एक एक रन तेवढीच निर्णायक असणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सर्व विविध भागातून आज खेळाडू इकडे आले या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता. मुंबईकर 9 चषक आमचे मित्र विशाल जावीर, कॉमेंटेटर विक्रोई पालसाईडचे आणि सर्व आनंद करतायत. क्रिकेट मॅच बघायला मग पहिले युट्यूब नव्हतं तेव्हा पण ऑन ग्राउंड मॅच बघण्याची एक वेगळी मजा होती. मग घाटकोपरवरून चेंबूर, चेंबूरवरून बोरिवली, बोरिवलीवरून परत मालाड, मालाडवरून परत दहिसर, असा जो प्रवास क्रिकेटचा राहिलाय आणि आता कित्येक प्लेअर असा प्रवास करतात. नील असलफा रॉयल टीमचं मी एक नक्कीच इकडे सांगेल की तिन्ही ओव्हरमध्ये रन्स आले, परंतु एक्स्ट्रा रन्स एका पण बॉलरने टाकले नाही. खूप इम्पॉर्टंट रोल होता तो, नाहीतर मॅच थोडी फसवते. आनंदी खूप चांगला स्पेल टाकला. 3 रन्सचे खर्च करत असताना 2 विकेट मिळवले. महत्वाचा रोल होता तिसऱ्या ओव्हरचा. बॉलिंग बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू येत आहेत. लेफ्ट आर्म 4 ओव्हर 4 पहिले फ्रेश बॉलर आहेत, त्यामुळे हा रोल जो खूप इम्पॅक्ट करतो इनिंग मध्ये. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू. स्ट्राईकला रोशन, बॉलिंगसाठी घनश्याम लेफ्ट आर्म. या बॉल देखील समोर खेळले गेले पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवरती बॉल निघून जाईल 4 रनसाठी. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर चौथ्या ओव्हरची सुरुवात केली गेली 4 रनने. 23 रन झाले धावफलकावरती. सुरुवात चांगली केली अर्बन स्पोर्ट्स कल्याण संघ देखील आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना. सर्वांना फायटिंग मॅच पाहिजे, त्यामुळे ही मॅच रंगताना देखील पाहायला मजा येईल. दुसरा डाव देखील तसाच रंगताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी घनश्याम, स्ट्राईकला बॅटर रोशन. 35-40 रन्स पर्यंत मात्र मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. थोडीफार मात्र बातचीत केली जाते. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. आजचं सर्व टीम्सची मात्र जे एफर्ट्स आहेत, काल 4 टीम क्वालिफाय झालेत. आजच्या मधून मात्र 5वी टीम कोणती असेल त्यासाठी झुंज चालू आहे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध नील असलफा रॉयल. या बॉलवर बॅकफुट आले आणि गॅप मध्ये बॉल निघून जाईल 4 रनसाठी. रोशन मित्रांनो, डगआउट मधून आवाज नका करू प्लीज जास्त. स्वप्नील, जबरदस्त बॅटिंग करत असताना रोशन बारक्या. या बॉल देखील ड्राईव्ह केल्या गेले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक क्लासिकल बॅटिंग. आणि प्रेक्षकांना विनंती करेल बारक्याचे स्ट्रोक आवडले असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग विथ द स्पिन, क्लासिकल बॅटिंग इकडे. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. मला असं वाटतं 2 दिवसामध्ये लगातार 3 बाउंड्रीज मारण्याचा मात्र बारक्या हा पहिला खेळाडू ठरतोय. बॅटिंग रोशन. 31 रन झाले दफलकावरती. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बघता बघता आपण पाहिलं तर ह्या ओव्हरमध्ये मॅच मध्ये कमबॅक करताना अर्बन स्पोर्ट्स कल्याण. वेल बॅटिंग रोशन बारक्या. लगातार 3 बॉल मध्ये 3 बाउंड्रीज त्याने लगवल्यात. 31 रन झालेत. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला होता, बाहेर जावं लागेल. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि परंतु मित्रांनो, बारक्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग, पूर्णपणे माहोल बदलला बारक्याने. वेल बॅटिंग. रोशन
नवीन बॅटर यश. बॉलिंगसाठी आपण बोलता घनश्याम. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहिली गेली. 31 रन्स वरती मॅच थोडीफार शांत होतीये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आमचे सर्व मित्र, आमचे हसमुख वळणसो, आपलं पण स्वागत आहे. सर्व मित्र आमचे हसमुख बांडूमचे. चांगली मॅच पाहिली गेली आहे. बंटी फाटकने एक चांगली बॅटिंग केली. बारकेने त्यांना चांगलं स्टार्ट दिला. या बॉलवर नो बॉल. नो +1. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. नो बॉल आहे. मॅच देखील आपण पाहिलं तर थोडी एकदा पुन्हा एकदा फसताना पाहिले गेले. स्कोर कार्ड आता होतोय 34 रन झाले. द फलकावर 34. फायटिंग स्कोर तो उभा केला गेला. आपण पाहिलं अर्बन स्पोर्ट्स कल्याण जबरदस्त बॅटिंग करत असताना यावर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. करण सोडा तिकडे येत आहेत. एक सिंगल रन मिळेल. ही ओव्हर थोडा ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. 35 रन झाले. द फलकावर शेवटचे 6 चेंडूचा काही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा येतात. शेवटचे 6 बॉल निर्णायक आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये बघूयात मॅच कितीपर्यंत क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. थोडं स्पीडअप करायचं प्लीज फिल्डिंग टीम. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. बॉलिंगसाठी आपण पाहिलं करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर यश. नॉन स्ट्राईक एंडला बंटी. या बॉलवर देखील बीट केलं गेलं. सचिन राणे यांनी चांगला बॉल कलेक्ट केला गेलाय आणि बॅटर आउट. बॅटिंगसाठी अतुल येत आहेत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि
जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचे आपण पाहिलं तर काही बॉल खूप निर्णायक असणार आहेत. मुंबईकर 9 चषकाचा हा दुसरा दिवस. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळत आहे. कांजूरमार्गच्या विभागामध्ये क्रीडा स्पर्धेचं आयोजन. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा मात्र बोल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे आणि बॅटर आउट. बॅटिंगसाठी कृष्णा येतात. शेवटचे आपण पाहिलं तर काही ना जे बॉल आहेत ते खूप निर्णायक असणार आहेत. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. रन झाले 36. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग टाकली करण सोडाने. त्यामुळे सातत्य ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 6 बॉल 6 रन जरी आले तरी खूप महत्वाचे होते ते रन्स. या बॉलवर देखील समोरून बॉल अगदी फिरवला गेला. वा, करण सोडा. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली करणची आणि चांगल्या टप्प्यावरती आपण पाहिलं तर लेग स्पिन. समोरून बॉल फिरवत असताना आपण पाहिलं तर मॅच मध्ये कमबॅक केला गेला. करण सोडा 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन खर्च करत असताना या ओव्हरमध्ये गुड बॉलिंग. या बॉलवर स्टेप आउट झालेत. फटका थोडा फसताना पाहिला गेला आहे ना कुमार तिकडे. सिंगल रन. एका रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 37 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला अतुल आहेत. फिनिशिंग टचची गरज आहे. एका दुसरी बाउंड्री आली तरी मॅच मध्ये चांगला स्कोर होऊ शकतो. परंतु अतुल सिंगल पण खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. फक्त आणि फक्त रन खर्च केले गेले 2 रन. परंतु इकडे हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मध्ये तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील आणि काल पण आपण अशा मॅचेस पाहिल्या गेल्या. एक्स्ट्रा रन्स पण देखील मॅच थोडीफार फिरताना पाहिली गेली. स्कोर झाला आतापर्यंत 38 धावा झाल्या फलकावरती. सिंगल जरी आला तरी 40 रन्स पर्यंत टार्गेट देखील या ग्राउंडवर फायटेबल आहे. दुसरं नाव देखील तसंच पाहायला मिळेल. या बॉलवर चुकी होतीये. व्हाईट बॉल. सचिन राणे थोडे मात्र फंबल झाले. हातातून बॉल निसटला आणि जर बॉल कलेक्ट केला असता तर विकेट आली असती. विकेट आली असती तर बॉल काउंट झाला असता. जर तरला महत्व नाहीये. थर्टी 39 रन झाले धावफलकावर. शेवटचा बॉल टाकण्यासाठी मात्र 2 एक्स्ट्रा आलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा करण सोडा थोडं आपण पाहिलं तर डगमगताना पाहायला मिळतात शेवटच्या ओव्हरमध्ये. या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका फसतोय. करण नाराज आहे स्वतःवरती आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 39 झाले. 40 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम नील असल फॉर रॉयल. चला नेक्स्ट टीम टॉस साठी या. आई गावदेवी घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध विकी 9 ठाणे. विकी बॅकर ठाणे.
हा, लौकिक मात्रे आपण टॉससाठी यायचं, आपल्याला टॉस केला जाईल आमचे लौकिक मात्रे. हा, दत्ता काका आपण टॉस करायचा आहे आमचे. काल देखील त्यांनी दिवसभरामध्ये क्रिकेट क्रिकेट एन्जॉय केलं. दत्ता काकांच्या माध्यमातून टॉस, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. आई गावदेवी घाटकोपर आणि विकी पॅकर ठाणे. फ्रेश मॅच आपण टॉस करतो. एक जबरदस्त मॅच आहे. एका साईडला विकी पॅकर ठाणे, एका साईडला बॉलर, एका साईडला बॅटर आहे अखिलेश यादव आणि एका साईडला जेरी रोहित. टॉस टेल. जेरी टॉस जिंकलाय. खूप दिवसांनी जेरी पण भेटतो. जेरी कसं वाटतंय आणि ही क्रीडा स्पर्धा, टॉस जिंकून डिसिजन काय असेल या क्रीडा स्पर्धेविषयी दोन शब्द ऐकेल. बॉलिंग घेऊ आम्ही. आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, मग या मुंबईकर नाईनच्या विषयी जरूर ऐकेल. खूप छान स्पर्धा आहे, खेळायला मजा येईल. कमी बोलतात परंतु जबरदस्त यांची एक वेगळी ऍक्शन है जेरी की. ऑल द बेस्ट जेरी. अखिलेश यादव हमारे साथ है. अभी फिलहाल एक बाइक तो लिया मैंने तो सीरीज. अखिलेश क्या फीलिंग है और इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द. यहाँ पे भी बाइक है. टूर्नामेंट सर बहुत अच्छा है, हम लोग खेलेंगे, देखेंगे, जीतने की कोशिश करेंगे पूरा पूरा. अखिलेश और एक क्वेश्चन रहेगा. बहुत सालों से अंडरआर्म क्रिकेट खेल रहे घाटकोपर वो साइड जोन में, बट मुंबई का क्रिकेट के बारे में, जो मुंबई का क्रिकेट खेलना है तो उसके लिए क्या प्रिपेयर होना जरूरी है. मेन सर आपको पहले बैटिंग और आपके यहाँ पे आपको बेस्ट पहले देना पड़ेगा, उसके बाद मुंबई में आप स्ट्रगल करने के बाद ही आप अच्छा कर सकते हो. और हमारी टीम भी अच्छी है, हम लोग जीतने की कोशिश करेंगे. पहली बाइक जीती है, क्या फीलिंग है. पहला मैन ऑफ सीरीज का जो अवार्ड घाटकोपर में मिला है उसके बारे में. सर मैं नया गाड़ी लेने वाला था तो मेरे फ्रेंड्स को भी बोला था कि मैं गाड़ी नया लूँगा, पर वहाँ पे था तो मेरे दोस्त को बोला था कि देख अभी है, काश अपने को मिलेगी, बैटिंग अच्छा करूँगा, तो मिल गई सर. क्या बात है. यहाँ पर भी ऑल द बेस्ट, अच्छा परफॉर्मन्स करो. ऑल द बेस्ट अखिलेश. एक जबरदस्त मॅच पाहिली गेली. दुसऱ्या डावाला पण आपण मित्रांनो सुरुवात करतो. एक जबरदस्त स्टार्ट आहे. 40 रनचा टार्गेट आहे नील असल्फा रॉयल संघाला. तशी दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र याच परिसरातील गोड आवाज आमचे पंकज इंदब सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सागर सर. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, एक धमाकेदार सामना आपण मैदानात पाहत आहोत. नील असल्फा रॉयल आणि दुसऱ्या बाजूला आर वन स्पोर्ट्स कल्याण संघ पाहायला मिळतोय. 40 धावांचे लक्ष आहे नील असल्फा रॉयल संघाला. गोलंदाजी मार्कवर अजय पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये एक धमाकेदार नक्कीच कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. एक वेगवान गोलंदाज आहे. सामनावीरचा पुरस्कार त्याने पटकावला आणि 40 धावा आता कशापर्यंत रुकल्या जातील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. आर वन स्पोर्ट्स क्लब कल्याण आणि एका बाजूला नील असल्फा रॉयल संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. आनंद लोके यांच्यावर नक्कीच लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे रोहन साळुंखे बरीच वर्ष घाटकोपर परिसरातून हे दोन्ही खेळाडू खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलेत. पहिलाच क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. मॅचला सुरुवात होते मित्रांनो. जल्लोष पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत प्रेक्षणीय सामना. आजच्या दिवसातून सुपर 8 मध्ये पहिला संघ कोणता दाखल होणार आहे यासाठी मैदानात झुंज देताना हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. फायटेबल स्कोर आहे. 40 धावा चेस देखील होऊ शकतात, डिफेंड देखील होऊ शकतात, त्यामुळे शेवटपर्यंत मॅच जाणार आहे. आनंद लोके यांच्या बॅटमधून धमाकेदार असरदार चौकार. फुलटॉस बॉल होता. दिशा दिली केवळ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पुन्हा एकदा दिसलंय. गेलाय. सुरुवात झाली आहे मित्रांनो. धावसंख्या झाली 2 बॉल 5 धावा. अजय यांच्यावर आता आक्रमण होत आहे. मागील मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी अजय यांनी केली.
2 षटकं हाताळली होती, केवळ 8 धावा खर्च केल्या. मात्र आता काहीच चित्र वेगळं पाहायला मिळतंय. आनंद लोके पुन्हा एकदा समोरच्या दिशेने या फटक्यात देखील वजन पाहायला मिळालं. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. नक्कीच उन्हाचा पारा थोडा जास्त आहे मित्रांनो. कोणाला पाण्याची वगैरे गरज लागली तर त्वरित सांगा. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली आहे. एकदा घेतली जाते. अरुण स्पोर्ट्स कल्याण संघाकडे गोलंदाजाचा तोफखाना आहे, पण तो कशा प्रकारे वापरला जाईल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. कारण भला मोठा अनुभव असलेला नील असल्फा रॉयल संघ पाहायला मिळतोय. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये त्यांनी त्यांच्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एकच उमेद आहे. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच मित्रांनो रंगणार यात काही शंका नाहीये. अजून एक चांगला फटका स्क्वेअर ड्रॉप पाहायला मिळतोय. तेवढी चांगली फेकी केली आहे, चेंडू गॅदर होत नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 9 या धावसंख्येवर आपण स्कोर कार्ड पाहतोय. चाळीस धावांचा पाठलाग करायचंय. धावसंख्या झाली आहे 9. अजून देखील 24 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. अजून देखील 1 ते 2 चौकाराची मॅच आहे मित्रांनो. बॉल टू बॉल सामने देखील या क्रीडा नगरीत आपण पाहिले आहेत. खूप चांगल्यारीत्या रंगताना प्रेक्षणीय सामने ठरले आहेत. कालच्या दिवसात देखील जर एकंदरीत विचार केला तर डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण आणि अधिरा सत्यविनायक कामोटे हा सामना देखील आपण पाहिला. कधी सामना अधिरा सत्यविनायक कामोटे संघाच्या बाजूने झुकला तर कधी सामना जॉर्ज इलेव्हन कल्याणच्या बाजूने झुकला. 6 बॉल 12ची मॅच असताना 4 बॉल 5 वर मॅच आली आणि पुन्हा एकदा सामन्याला मध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कल्याण जॉर्ज इलेव्हन संघाने सामना आपल्या बाजूने खेचून घेतला आणि सुपर 8मध्ये नक्कीच आपली जागा बनवली. त्याच प्रकारचा हा देखील सामना रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कृष्णा यांचा पहिलाच वेगवान बॉल. वीक प्रचंड आहे कल्याण संघाकडे. त्याचा वापर कसा करणार हे खूप महत्वाचं आहे. अजय यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. एक चौकाराला मात्र एकही एक्स्ट्रा त्यांनी हाताळलं नाहीये. आता कृष्णांवर दारोमदार आहेत. जो धावसंख्येचा वेग आहे त्याला कुठे ना कुठेतरी मंदावावं लागेल, थांबवावं लागणार आहे. मात्र रोहन साळुंखे आणि आनंद लोके आतापर्यंत चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट देखील दिलाय त्यांनी. डबल डिजिटमध्ये 10 धावा आता पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला बॉल बघा. टाळ्यांचा गजर होतोय मित्रांनो. विकेट गेली, षटकार आला, चौकार आला तर टाळ्यांचा गजर होतो. मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये डॉट बॉलवर देखील टाळ्यांचा गजर होतो. एक डॉट बॉल एका चौकाराच्या समान देखील मानला जातो. चांगली गोलंदाजी होते कृष्णा. सुरुवातील फटका फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एकदा मिळते. एकेरी धावेने देखील हा सामना पुढे घेऊन जाऊ शकतो. एकाच दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज आहे. एकही जर अतिरिक्त धाव आली नाही तर नक्कीच मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट पाहायला मिळेल. आर1 स्पोर्ट्स कल्याण संघ आणि एका दुसरा चौकार आला तर सामन्यामध्ये निसल्फा रॉयल संघ देखील कमबॅक
होईल. आता मात्र चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका, सुरेख देखना फटका होता रोहन यांच्या बॅट मधून. बॉल अडवला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. मॅचला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील पहिला संघ सुपर 8 मध्ये कोणता दाखल होणार, येणाऱ्या 3 षटकांनंतर नक्कीच याचं उत्तर देखील आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. मुंबईकर 9 चषक 2026 दिवस दुसरे सामना क्रमांक 3 मैदानात आपण पाहतोय. पुन्हा सुरेख फटका. आता मात्र गॅप आहे फार मोठा, नाही झालाय धावांचा तोटा. आनंद लोके यांच्या बॅट मधून दुसरा दमदार असरदार चौकार येतोय. आनंद लोके बरेच सामने आपल्या संघाला अशा प्रकारे त्यांनी जिंकून दिले आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. इनिंग देखील बिल्ड केली, सेट झालेत, मोठे प्रहार येत आहेत, सिंगल धावा देखील येत आहेत. चांगली बाब म्हणावी लागेल. डॉट बॉल देखील खूप कमीरित्या हाताळले गेले आहेत. आता मात्र चांगला बॉल, शेवट मात्र थोडासा चांगला पाहायला मिळाला आपल्याला कृष्णा यांच्या बाजूने. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली. धावसंख्या होते ती 16. अजून देखील मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. सरासरी राखली गेली. 8च्या सरासरीने धावा गोळा केल्या जात आहेत आणि या सरासरीने जर पुढे देखील धावा गोळा केल्या तरी देखील हा विजय संपादन होऊ शकतो. नील असल्फा रॉयल संघाच्या बाजूने. सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अंडर बॉक्स क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. कांजूरमार्गच्या महापौर क्रीडांगणात बरेच इतिहास देखील घडले आहेत आणि कांजूरमार्ग म्हटलं तर इतिहासावर इतिहास घडवतो असा आमचा कांजूरमार्ग. आणि याच क्रीडानगरीत ही धमाकेदार दर्जेदार स्पर्धा, क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राबाहेरील अंडरम चाहत्यांचं लक्ष असणार आहे या स्पर्धेकडे. SSS लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडला गेला आहे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 विकी यांना इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. 18 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. आणि पहिलाच बॉल, लाईन चुकली गेलेत. एक्स्ट्रा धावून कुठे ना कुठेतरी कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. एक्स्ट्रांमुळे कुठे ना कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतो, कलाटणी येऊ शकते, सामना हातातून निष्ठून देखील जाऊ शकतो. त्यामुळे या एक्स्ट्राजवर कंट्रोल आणणं खूप महत्त्वाचं आहे. एखादा चौकार आला तरी देखील मॅचमध्ये इम्पॅक्ट दिसेल, मात्र त्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट एक्स्ट्राने दिसू शकतो, ते कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. नादिन दिनना थोडंसं मैदानात पाहायला मिळालं. फंबल झाले आणि बॉल निघून गेला सीमा पार. येतोय चौकार. मित्रांनो, या चुका करून चालणार नाहीये. एवढ्या मोठ्या पटलांवर थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. चांगली इनिंग बिल्ड झाली. 21 धावा पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत गोळा केल्या जात आहेत. हलक्या हाताने केवळ बॉल ठेवलाय. लेग बाय स्वरूपात पंचाच्या इशाराला 1 धाव मिळते. सोळा बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. थोडासा सामना तर जवळ पाहायला मिळतोय नीला सल्फा रॉयल संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा वेगवान बॉल. हे करायचंय मित्रांनो, हे दाखवून द्यायचंय, स्पर्धेमध्ये टिकायचंय तर नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. मैदानात थोडीशी शांतता पाहायला मिळते. एक चांगला सामना नक्कीच रंगला आहे. प्रेक्षकांचे लक्ष आहे सामन्याकडे. गर्दी वाढते आमच्या कांजूरकरांची. आडव्या बॅटने चान्स नाहीये. फिल्डर बनेंगे दर्शक. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. या एकंदरीत या षटकामध्ये 2 चौकार आले आणि या चौकाराच्या साह्याने सामना कुठेतरी आपल्या बाजूने आता झुकवलेला पाहायला मिळतोय. संघ नील सल्फा रॉयल आणि दारोमदार आहेत आनंद लोके. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि संयम या ठिकाणी पाहिलं. सेन्सिबल क्रिकेट.
चौकार मारला, त्यानंतर हलक्या हाताने लेट कट. धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा येतोय. पुढे एकदा आडव्या बॅटने चांगला फटका आणि या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे आणि रोहन साळुंके या ठिकाणी धावबाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर आणि आता मॅचला जिंकण्यासाठी मित्रांनो 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल मॅच आहे. एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, एखादा चौकार आणि एखादी मिसफिल्ड, सर्व काही या मॅचचा नक्कीच निर्णय पलटू शकतं. त्यामुळे आता सर्व ठिकाणी बेस्ट देणं हे खूप गरजेचं आहे. आता मात्र आपण केलेले कष्ट, आपण केलेली मेहनत, आपल्यात असलेले टॅलेंट, आपल्यात असलेलं कौशल्य हे सर्व पणाला लावावं लागणार आहे. 12 बॉल 12 ची मॅच आहे. शेवटपर्यंत सामना रंगणार आहे, नक्कीच पाहायला मिळेल.
नक्कीच मित्रांनो, थोडी काळजी घ्या स्वतःची. उन्हाचा पारा थोडा जास्त आहे. भरपूर पाणी प्या, बॉडी हायड्रेट ठेवा आणि थोडंसं फिटनेसकडे देखील लक्ष द्या जर आपल्याला चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायचं असेल. 12 बॉल 12ची मॅच आहे. चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याला विनंती असेल. स्वागत आहे मित्रांनो पुरेशा सर्वांचं. 12 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे आणि हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकावर संपूर्णपणे मॅचचं चित्र रंगरूप आपल्याला सांगून जाईल. कोण सुपर 8 मध्ये दाखल होईल, कोण नाही होणार. मात्र हे षटक जर सुरेखरित्या हाताळलं गेलं तर पुन्हा एकदा आपल्याला थांबावं लागणार पुढच्या 6 बॉलसाठी. त्यामुळे हे खूप निर्णायक षटक आहे. हितेश यांचा पहिलाच बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळालाय, कट केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला 12वा खेळाडू आता पुन्हा एकदा इन ऍक्शन आलाय. त्यामुळे प्रत्येक प्लेअर महत्वाचा आहे मित्रांनो. कोणताही मॅच जिंकण्यासाठी एखादा फलंदाज, एखादा गोलंदाज पुरेसा नसतो, तर त्यासाठी असलेले सर्व खेळाडू, त्या 11 प्लेअरची साथ असणं खूप गरजेचं आहे. तो माइंडसेट, तो एफर्ट्स, तो ॲटिट्यूड हे सर्व मैदानात दिसणं खूप महत्वाचं आहे आणि ते मैदानात सध्या दिसतंय. बॉल टू बॉल मॅच आहे. 11 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. करण सोडा मागील मॅचचा हिरो, गोलंदाजीमध्ये आपली छबी सोडली आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल, मात्र चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय. लाईन चुकतायत. लाईनवर काम करणं खूप गरजेचं आहे. हितेश यांनी मागील मॅचमध्ये देखील वेगवान गोलंदाजी केली होती, मात्र कुठे ना कुठेतरी लाईन चुकतायत. या एक्स्ट्रासवर काम करणं खूप महत्वाचं आहे. एक्स्ट्रा रोखल्या पाहिजेत तर मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल संघ R1 स्पोर्ट्स कल्याण. मैदानात देखील आता वादळ घोंगावताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत तर नक्की सामने थोडेसे शांत पाहायला मिळालेत आणि हा सामना रंगतदार होणार आहे मित्रांनो. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली तर प्रेक्षकांना जे हवं असतं ते नक्की मिळणार आहे, ते म्हणजे मनोरंजन. पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा चुकी झाली. अतिरिक्त धावा मॅचमध्ये इम्पॅक्ट पाडतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली 31. एक बॉलचा खेळ झालाय. अजून देखील 11 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. नील असेल फॉर रॉयल. आता मात्र कुठेतरी ब्रेक थ्रू येणं खूप गरजेचं आहे. चांगला बॉल, चांगला बॉल. ही लाईन बरोबर आहे. या लाईनवर पकडून नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. वेग प्रचंड आहे. जर अचूकतेवर मारा केला तर नक्कीच डॉट बॉल येऊ शकतात. आता चांगला बॉल कव्हर ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली आहे 30. धावसंख्या झाली 33. संधी निर्माण झाली आहे आणि यस, धोक्याची घंटा वाजली आहे. मुख्याच्या क्षणी आलाय हा विकेट. करण सोडा एक महत्वपूर्ण गडी. धावसंख्या 33 वर स्थिरवलेली पाहायला मिळते. मॅच अजून देखील ऑन आहे.
हॉट बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी अजून देखील 7 धावांची गरज आहे. एक बॉल एक्स्ट्रा मित्रांनो, एखादा दुसरा डॉट बॉल, एखादा गडी बाद पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आणू शकतं, रंगत पाडू शकतं. आणि नक्कीच जो आमचा प्रेक्षक राजा आहे त्यांना काय हवंय, त्यांना हवंय मनोरंजन, आणि त्याच दिशेने वाटचाल देखील चालू आहे या सामन्याची. येणारे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आणि या ठिकाणी बॉल बघत होते घनश्याम शिंदे. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. चतुराई चपळता पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी DRS रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. विकी पॅकर्स कॅप्टन आणि आई गावदेवी घाटकोपर, आपण दोघांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. शैलेश पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आपल्याला विनंती असेल. विकी पॅकर्स, आई गावदेवी घाटकोपर, विकी पॅकर्स ठाणे, प्लीज या. कॅप्टन आणि या ठिकाणी बॅटर सेफ आहेत. बॉल हातातून निसटलाय, त्यामुळे कुठे ना कुठेतरी बाद होणार नाहीये. या 2 धावा रोखणं खूप महत्वाचं होतं मित्रांनो. बघता बघता मॅच आता जवळ येऊन पोहोचली आहे. नील सल्फा रॉयल संघाच्या बाजूने धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 35. आता मात्र वेगवान बॉल, याची गरज होती या अगोदर, मात्र तो लेट आलाय, थेट आलाय, कडक आलाय. पेस पेस आणि पेस मैदानात पाहायला मिळतोय. पेस विनिंग द रेस यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आनंद लोके महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. मात्र आनंद लोके यांचं कौतुक करावं लागेल. सलामवीर म्हणून मैदानात दाखल झाले होते. त्यांच्या बॅट मधून 3 चौकार देखील पाहायला मिळाले. पंधरा बॉल आणि 20 धावांची वैयक्तिक खेळी, एक इम्पॅक्टफुल पारी करून नक्कीच या ठिकाणी बाद होतोय आनंद लोके. संघाला तर आता विजयाच्या दिशेने खूप जवळ आणून ठेवलंय. आता पुढची जबाबदारी असणार आहे घनश्याम शिंदे पप्पू यांच्याकडे. आणि ह्या खेळाडूचा अनुभव एवढा मोठा आहे की अशा बऱ्याच मॅचेस त्याने एक तर्फी देखील जिंकवून दिले आहेत. सहा बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज, आपल्याला वेगवान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अजय. अजयसाठी हा नक्कीच यादगार बनण्याचा मौका आहे मित्रांनो. कामगिरी अशी करा की लोक तुम्हाला ओळखणार नाहीत तर लक्षात ठेवतील, आणि ती वेळ आता आली आहे अजय यांच्यावर. 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हे जर 5 धावा जर डिफेंड केल्या तर लोक नक्कीच ओळखणार नाहीयेत तर लक्षात ठेवणार आहेत अजय यांना. एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूला घाटकोपर, ठाणे जिल्हा, मुंबई उपनगर, ही लढत मैदानात. आज संपूर्ण महाराष्ट्रातून बरेच नावाजलेले खेळाडू या क्रीडा नगरीत दाखल झालेत. अडरम टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूर मार्ग मध्ये मुंबईकर 9 चषक 2026. 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. प्रेशर असणार आहे. फलंदाज असेल, गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल. 1 डॉट बॉल, 1 विकेट, 1 चौकार, 1 एक्स्ट्रा. खूप महत्वाचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करेल अजयवर सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, वेग आहे. मात्र नक्कीच अंडरआर्म क्रिकेटमध्ये बरीच वर्ष ज्याने अधिराज्य गाजवलंय तो फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय घनश्याम शिंदे. पहिलाच बॉल फ्लिक केला हलक्या हाताने, 1 धाव कंप्लीट केली जाते. 5 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. एक एक धाव.
आणि स्ट्रायकिंगला आता फलंदाज हेनॉय कुमार. थोडंसं दडपण तर नक्कीच असणार आहे. पहिला बॉल फेस करत असताना 5 बॉल 4 ची मॅच आहे. कृपया स्टिक बॅटने करू नका. धावसंख्या झाली 36. अजून देखील 5 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. अजय आणि आता मात्र वेगवान बॉल पाहायला मिळाला. मात्र ते चतुराई पाहायला मिळते. तिने यष्ट्या अडवून बॉल ठेवून धावण्याचा प्रयत्न होता. जरी बॅटला स्पर्श नाही झाला तरी मात्र आपल्या पायाला बॉल स्पर्श झाला आणि लेग बाय स्वरूपात एक धाव येते. धाव येणं महत्वाचं आहे. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. आम्ही कसे जिंकलो हे महत्वाचं नाही, जिंकणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच चतुराई मैदानात दाखवली जाते. यष्ट्या अडवल्या जाते ज्यामुळे यष्टीचा वेध घेतला जाणार नाहीये. एवढा प्रचंड वेग अजय यांच्याकडे आहे. जर एखादा बॉल मिस झाला तर तो यष्ट्यांपर्यंत जाऊन अडवू शकतो. त्याच अनुषंगाने फलंदाजी केली जाते. 4 बॉल आणि अजून देखील 3 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सुपर 8 मध्ये आजच्या दिवसातील पहिला संघ कोणता दाखल होईल? 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. आणि या ठिकाणी चेक केलं जाईल, काय बघावं लागेल. पंचांचा निर्णय खूप महत्वाचा आहे. नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलंय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच ऑन फील्ड डिसिजन नॉट आउट असणार आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान केलं गेलंय. डिजिटल रिव्ह्यू सिस्टम मध्ये चेक केलं जाईल. तर नक्कीच या ठिकाणी डिसिजन आले मित्रांनो. बॉल हाताला ब्रश झालाय. चला मॅच चालू करा मित्रांनो प्लीज. डिसिजन आलाय. तुमचा रिव्ह्यू देखील या ठिकाणी पाहू शकता. चुकी झाली मित्रांनो. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायची गरज होती. मित्रांनो थोडी खेळाडू वृत्ती देखील दाखवा. हाताला बॉल ब्रश झालाय. चला मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांनी या सामन्याकडे मॅच मध्ये पुन्हा एकदा मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. नक्कीच आता 2 धावा या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आता मॅचला जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ
एक धावांची गरज आहे. नक्कीच जर कुठल्या क्षेत्ररक्षकाला बॉल लागून बॉक्सच्या बाहेर गेला तर नक्कीच 2 धावा असणार आहेत. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते का? तर या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये गलाटणी आली आहे. आता नवीन बॅटर मैदानात दाखल होणार आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 1 धावांची गरज आहे. अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो. थोडंसं दडपण तर आता देखील आला असणार आहे नील असल्फा रॉयल संघाच्या बाजूने जर विचार केला, कारण नवीन बॅटर मैदानात दाखल होणार आहे. 2 बॉल आणि 1 धाव कंपल्सरी करायची आहे. कंपल्सरी चेसच्या अंतर्गत संपूर्ण स्पर्धा आपण ही पाहतोय. मुंबईकर 9 चषक 2026 आजच्या दिवसातील पहिला संघ सुपर 8 मध्ये कोण जाईल यासाठी जर विचार केला तर नील असल्फा रॉयल संघाला 1 धाव करायची आहे आणि जर R1 कल्याण संघाला सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर ही 1 धाव रोखायची आहे. त्यामुळे येणारे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. अजय यांनी आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. थोडीशी क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली असती तर ही मॅच आता 2 बॉल 2 वर या 2 बॉल 3 वर देखील पाहायला मिळाली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांचं देखील लक्ष आहे. सर्वांच्या हृदयाचे ठोके देखील हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहेत. एक प्रेक्षणीय सामना. 2 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. यतिराज देवरुखकर 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. थोडस क्षेत्ररक्षणाची जी ही रचना आपण पाहतोय 1 धाव रोखण्यासाठी तैनात केले गेले आहेत. 2 बॉल आणि 1 धावांची गरज. आणि या ठिकाणी क्रॅकिंग स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. यतिराज देवरुखकर याच्या बॅट मधून खणखणीत विजयाचा चौकार आलाय. विजयी चौकार पाहायला मिळतोय. मित्रांनो नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अजय यांचं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 40 धावांचा पल्ला या ठिकाणी गाठायचा होता आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळाली. चांगला सामना पाहायला मिळाला. एका बाजूने R1 स्पोर्ट्स कल्याण या संघाने देखील चांगली कामगिरी बजावली. मात्र दुसऱ्या बाजूला नील असल्फा रॉयल संघाचा जर विचार केला तर आनंद लोके एकतर्फी पारी खेळत असताना धमाकेदार कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एकंदरीत 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्याने या जोरावर ही सामना कुठे ना कुठेतरी आपल्या जवळ खेचून घेतला आणि शेवटच्या 2 बॉल 1 धावांची गरज असताना यतिराज देवरुखकर यांच्या बॅटमधून चौकार आला आणि हा विजयी चौकार. तर या मॅचचा हिरो देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याच्या बॅट मधून 20 धावा आल्या 40 धावा चेस करत असताना आनंद लोके या मॅचचा हिरो ठरतोय. वेल प्लेड आनंद. सन्माननीय विकी पॅकर्स ठाणे चे सर्व विकी आपण जर कुठे असाल प्लीज व्यासपीठावर या. आपल्याला विनंती आहे विकी आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. बिपिन आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. बिपिन प्लीज आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. तर या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपल्या हस्ते या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. तर किस या ठिकाणी आपण पाहतोय बिपिन यांच्या हस्ते मानवताचा पुरस्कार दिला जाईल. आनंद लोके आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर अड्रम टेनिस बॉल क्रिकेटमधील बिपिन
म्हणजेच बाहुबली या नावाने ओळखले जाणारे यांच्या हस्ते आपल्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय. आनंद लोके, आपलं विनंती असेल व्यासपीठावर या. खूप चांगला खेळ, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली मित्रांनो. एक दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. 40 धावांचा पडला गाठत असताना आनंद लोकेच्या बॅटमधून 20 धावा आल्या आणि याच जोरावर या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार ठरतोय. तर आमचे बिपिन अंडरम बॉक्स क्रिकेटमधील एक नाव असलेलं नाव यांच्या हस्ते नक्कीच आपल्याला हा सन्मान प्रदान केला जातोय. आनंद या. आकर्षक ट्रॉफीज, इयरपॉड्स, त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचला 500 रुपयाचा कॅश प्राइज. वेल प्लेड आनंद. या 20 धावांच्या खेळीने नक्कीच सुपर 8 मध्ये तुमचा संघ तुम्ही दाखल केलाय. खूप चांगली फाईट पाहायला मिळाली. आणि 2 मिनिटं या ठिकाणी थांबायचं आहे. नक्कीच लेट आलाय, थेट आलाय. दर्जेदार कामगिरी तुझ्या मार्फत झाली. नक्कीच शिवाय एडिट्स यांच्या माध्यमातून प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी कळवला जातोय. आनंद कसं वाटतंय? थोडीशी मॅच देखील शेवटी फसताना पाहायला मिळाली, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी R1 स्पोर्ट्स कल्याण संघाची होती, खूप चांगली कामगिरी त्यांनी देखील केली. आणि जेव्हा 40 धावा झाल्या तेव्हा मनात काय विचार होता? कारण कालपासून पाहतोय 40 धावा डिफेंड देखील खूप झाल्या. तर कोणता विचार करून मैदानात तुम्ही उतरला होता आणि काय स्ट्रॅटर्जी होती? खरं तर त्यांची बॉलिंग खूप चांगली होती. आम्हाला खेळायचं होतं आणि 40 रन आम्हाला चेस करत होते. त्या हिशोबाने गेलो. 4 बाउंड्री मारायच्या होत्या, त्या मारल्या. नक्कीच या बाउंड्री मारल्या, त्यानंतर देखील थोडीशी मॅच इकडची तिकडे झाली. तर नंतर देखील शेवटच्या बॉलवर चौकार लगावला गेला. एकंदरीत संपूर्ण टीमबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेबद्दल? सचिन दादाने टीम खूप चांगली बनवली आहे. सगळी बॅलन्स टीम आहे. मिडल ऑर्डरला पण चांगले प्लेअर आहेत, ते खेळत आहेत आणि करतात. नक्कीच आनंद, तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका. नक्कीच मुंबईकर 9 चषक 2026 आजच्या गटातून पहिला संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. नील असल्फा रॉयल संघ. यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होते आहे. तर फ्रेश मॅच आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि यानंतर पुढील मॅचला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण बदल पाहू शकता. तर जाऊया पुन्हा एकदा. मनीष बागेल सर, धन्यवाद.